नमस्कार. परत एकदा तुमच्या भेटीस आले आहे. यावेळेस माझ्या काही कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. कविता करणे हा माझा छंद आहे, परंतु मी कवयित्री मात्र नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही या कवितांचे मूल्यमापन करू नका. आजची जी पहिली कविता आहे ती सुमारे 52 वर्षापूर्वी, जेव्हा आमचा चोगले हायस्कूलचा आम्हाला SECचा सेंड ऑफ झाला त्यावेळेस मी केली होती आणि माझ्या सर्व शिक्षकांना ही कविता खूप आवडली. तर कवितेचं शीर्षक आहे मानवंदना. पाखराला पंख फुटतात आणि अंतरिक्षात ते झेप घेते, पण ज्या घरट्यावर ते मोठे होते त्याला ते विसरून जाते. मी तसे करणार नाही, मी तसे करणार नाही. नदीमुखाने सागराच्या तटावर, लिपीमुखाने वाङ्मयाच्या पटावर जायची क्षमता मला ज्यांनी आणून दिली, त्या माझ्या गुरुजनांना मी कधी विसरणार नाही, विसरणार नाही. मनाच्या कोऱ्या पाटीवर संस्कारांचे पहिले धडे जिथे आम्ही गिरविले आणि जीवनाच्या रेशमी वस्त्राला सद्गुणांचे जरीकाठ जडवून घेतले, त्या या विद्यामंदिराचे अपार ऋण कधी फिटणार नाहीत, फिटणार नाहीत. जग मोठे मोठेसे, पंख माझे इवलेसे, पण गतीची प्रेरणा ज्यांनी मला दिली, त्यांच्या चरणांना ही माझी वंदना. व्यर्थ कधी जाणार नाही, व्यर्थ कधी जाणार नाही. आजची दुसरी कविता आहे. ही कविता कायस्थ प्रबोधनच्या दिवाळी अंकात छापून आली होती आणि या कवितेला पारितोषिकही मिळाले होते. कवितेचं शीर्षक आहे भरारी. प्रत्येक वयाची, प्रत्येक मनाची वेगळीच उभारी, प्रत्येकाने आखावी आपली भरारी. तन मन अर्पून सरस्वती पूजन, स्थिर लक्ष सदा ध्येयावर नजर, असा असावा प्रत्येक विद्यार्थी, उंच उंच त्याची भरारी. मातृऋण पितृऋण तत्पर फेडतो, संसाराच्या त्रिविध तापांत कधी न चुकतो. समाजसेवा ब्रीदवाक्य ठेवून परिपूर्णतेचा पाया रचतो, मला आवडते ही भरारी. सीमेवर देश घायाळ होतो, जय हिंदचा नारा भूमी रक्षितो. नतमस्तक मी तिथे, वंद्य वंद्य त्याची भरारी. भरारी नसावी केवळ गरुडाची, गगनाची वा चंद्रताऱ्यांची. भूमीवर पाय घट्ट रोवून ती असावी याच मातीची. ह्याच्या पुढली कविता आहे कट्टा. अंधुकशा प्रकाशातील कुटीत कुजबुज, इथेच वेचले देशसेवेचे व्रत. स्वराज्याच्या घेतल्या आणा भाका, 47चा दबलेला कट्टा. थोडा हसरा थोडा उनाड, थोडा टपोरी थोडा टवाळ. जमली मैत्री रंगल्या गप्पा, कॉलेज वळणावरचा अवखळ कट्टा. टपटप पागोळ्या सळसळ पाने, नाजूक सावित्रींची नाजूक पावले. जमल्या लेकी जमल्या सुना, वडपाऱ्याचा लोभस कट्टा. नातवंडांचे करीत कौतुक, सूनबाईची मारित प्रौढी. वृद्ध जोडपे काठी टेकीत, करीते वडपाऱ्याची स्वारी. कट्ट्या कट्ट्याचा रंग आगळा, कट्ट्या कट्ट्याचा अनुभव वेगळा. कट्ट्याने आपुले रूप बदलता, फेसबुक ट्विटरचा जन्म झाला. ह्याच्या पुढली कविता आहे ही एका थोर समाजसेवकाच्या एका भाषणावरनं ह्याची मी कल्पना घेतलेली आहे. कवितेचं नाव आहे स्पर्श.
नका मागू स्पर्श फक्त मायेचा, प्रेमाचा किंवा आपुलकीचा. नको नेहमी मदतीचा हात, आयुष्याचा लढा ठेवा जिवंत. मागितलाच तर स्पर्श आभाळाचा मागा, दूर राहुनी सांगेल छत्र माझे सदा तुझ्यावर, पण दिशा तुमची तुम्हीच शोधा. स्पर्श असावा मोत्यासारखा, कमलपत्रावरील दवबिंदूंचा. साथ तो पण नाही साथीचा ओलावा, तुमचे तुम्हीच विकसित व्हा सांगणारा. मातीचा हळूवार स्पर्श नेहमीच हवा, पायाखाली आधाराला तो, पण पुढे जायचे तुमचे तुम्हाला. तरीही हवासा वाटतो स्पर्श आईच्या हाताचा. हसता हसता कौतुकाने रडणारा, अबोल कणखर डोक्यावरती हात पित्याचा. तो तर आयुष्याचा अनमोल ठेवा. ह्याच्या पुढची कविता आहे ती सर्व स्त्रियांना अर्पण. कवितेचं शीर्षक आहे वळ तिच्या पंखाना. नाजूक ती वेल जन्मली, आधार दिला वृक्षांना. नक्षत्रांवरती नजर ठेवली, संकटांचा जेव्हा अग्नी पेटला. सावित्री ती, जिजाई ती, कल्पना ती, तीच इंदिरा. फिनिक्स पक्षाचे सामर्थ्य लेवली, शेतात राबणारी तीच सबला. अग्निपथाचा प्रवास करता, वादळातील लव्हाळे बनली. कुटुंबाची समाजाची तारण करती, तीच दुर्गा, तीच गौरी. नाही थांबली नाही थकली, पुढे जायचे माहित तिजला. मातृत्वाचे वरदान घेतले, बळ तिच्या पंखानं. आणि आता ही शेवटची कविता आहे. जेव्हा मुंबईला ट्रेन ब्लास्ट, रायट्स, दहशतवादी हल्ले आणि 26 जुलैसारखे प्रसंग घडले, तेव्हा हिंदुस्तान टाइम्सने मुंबईबद्दल थोडक्यात काही लिहून पाठवा म्हणून सांगितले होते. आणि त्यावेळेस मी ही कविता हिंदुस्तान टाइम्सला पाठवली होती आणि ती सिलेक्ट झाली होती आणि छापून आली होती. ही कविता अगदी साध्या सोप्या इंग्लिशमध्ये आहे. कवितेचं शीर्षक आहे स्पिरिट ऑफ मुंबई. An island of meals, a skyline of hillocks and hills, but my city changed her face and kept pace with the millennium race. The trees were cut, the mills were shut, the long flyovers, oh the high-rise towers, the cool breeze of Chowpatty, the traffic jam of Dharavi, but I accepted and enjoyed each phase of Mumbai. Riots, arson and train blast, Mumbai soaked in blood. On the day of the deluge, it got choked by flood. I shivered and was terrified. Then I saw her emerging stronger and determined. NGOs and donors, the helping hands of common man, she stood back and smiled, and that is her true profile. परत नक्की भेटूया. सौ स्वाती कर्णिक.